निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी फेरपरीक्षण अर्थात SIRच्या कामाला शिक्षकांना झोंबलाय। त्याचा परिणाम आता अध्यापनाच्या कामावर होतोय। शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा जाणू लागलाय। ABP माझाने या संदर्भात नाशिक जिल्ह्यातली स्थिती पाहिली आहे। त्यात धक्कादायक प्रकार आढळलाय। महाराष्ट्र सेवा संघ संचालित रचना विद्यालयात 700 विद्यार्थ्यांची जबाबदारी अवघ्या 5 ते 6 शिक्षकांवर आहे। शिक्षक एका वेळी दोन वर्ग हाताळतात। एका वर्गात मराठीचा अभ्यास, दुसऱ्या वर्गात इंग्रजीचा तास असा प्रकार सुरू आहे। विद्यालयात आता शिक्षकांच्या मदतीला काही पालकही आलेत। काही पालकांनी कामाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन शाळेत शिक्षकांना मदत करणं सुरू केलंय, तर काही गृहिणी घरातलं काम आटोपून शाळेत शिकवायला येऊ लागल्यात। हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे SIRच्या कामाला येणार नाही त्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे हे काम महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे। त्यांचं खूप नुकसान होतंय, कारण त्यांना शिक्षकांना इलेक्शनच्या ड्युट्या आहेत, त्यासाठी गेलेले, काही ट्रेनिंगसाठी गेलेले। त्यामुळे मुलांचं पूर्ण म्हणजे वाऱ्यावर चाललंय, कारण वर्गात शिक्षकच नाही, त्यामुळे मुलं एकटेच पडलेले आणि मुले कुठे बाहेर जाऊ नये, त्यांच्या सोबत काही होऊ नये म्हणून मॅडमांनी आम्हाला बोलवून घेतले। त्यामुळे आम्ही जेव्हा शिक्षक नसतील तेव्हा आम्ही वर्ग सांभाळण्यासाठी जवळजवळ 700 विद्यार्थी आमच्याकडे 1ली ते 4थीच्या विभागाला आहेत। प्रत्येक इयत्तेच्या 4 तुकड्या आहेत। 16 शिक्षक मंजूर आहेत, पण आमच्याकडे 14 शिक्षक आहे। 2 शिक्षकांच्या जागा आमच्याकडे रिक्त आहेत। 14 शिक्षकांमधले 6 शिक्षक हे BLOला गेलेत। दुसरीच्या ट्रेनिंगला 3 शिक्षक, तिसरीच्या ट्रेनिंग नवीन अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग चालू आहे, त्या प्रशिक्षणासाठी आमचे दुसरीचे 3 आणि तिसरीचे 2 असे 5 शिक्षक गेलेत। 11 शिक्षक गेल्यानंतर उरलेले आमचे 4 शिक्षक आणि हे 700 विद्यार्थी कसं बरं होणार? पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पण आतोनात नुकसान होतंय आणि या विद्यार्थ्यांसमोर शिक्षक नसल्यामुळे वर्गांमधला दंगा, मस्ती, मारामाऱ्या, वरच्या वर्गांचा जर विचार केला आपण तर काही मुलांमध्ये गटागटाने शाळेच्या बाहेर मारामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत। मूल्यांची रुजवण करण्याची जबाबदारी आमची असते, शिक्षक बांधवांची असते, पण शिक्षकच जर अशा अशैक्षणिक कामामध्ये गुंतलेला असेल तर या विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारमय दिसतंय। या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची ही परिस्थिती कधी बदलणार आहे? आम्ही शिक्षक तयार आहोत, दुप्पट काम करायला तयार आहोत, 24 तास आम्ही बांधील आहोत, पण फक्त या मुलांसाठी। प्रॉब्लेम काय झाला आम्हाला की आमच्याकडे 60% शिक्षक हे BLOची ड्युटी करतायत आणि आता परत SIRची ड्युटी आली आणि 40% शिक्षक त्याच्यामधले फक्त प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल जर सोडले तर आमच्याकडे जे उरली स्ट्रेंथ ते 40% शिक्षकांची आणि 40% शिक्षकांवर भार आलेला आहे 100% विद्यार्थ्यांचा। तर एका म्हणजे वर्ग खाली राहत आहेत, कारण जाऊच शकत नाही ना। समजा 20 वर्ग आहे आणि शिक्षक आहेत 7, तर कसे काय ते मॅनेज करतील? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।